बातमी आहे हडपसरमधून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ देत सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केलाय। इयत्ता 5वी ते 10वीतील 130 विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे धनादेश आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हडपसर येथील नेताजी बँकेट हॉलमध्ये सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी क्लास 1 अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देऊन सहकारी संस्थेने समाजासमोर नवा आदर्श उभा केलाय। सर्वांनीच या कामामध्ये योगदान दिलं पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आलंय। तसेच उद्योजक विनोद गलांडे यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे विचार मांडलेत। यावेळी समाजसेवक हरिभाऊ काळे, सीए धनंजय कोलते, डॉक्टर अमित तुपे, ऍडव्होकेट सुरेश झुरुंगे, विकी बारवकर, भूषण तुपे, राहुल आबा तुपे, बाळासाहेब तुपे, महेश तात्या तुपे, दिलीप अण्णा घुले, जयपाल जाधव, प्रदीप मुसळे, तसेच चंद्रकांत तुपे, माणिक तुपे, हिरामन तुपे, श्राम पवार, प्रदीप गोगावले, शिवाजी डोंबे, डीजे मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने हडपसरकर उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष किरण तुपे यांनी केले। संस्थेच्या महिला अध्यक्षा सुरभा साळुंके, खजिनदार सुहास पवार, सल्लागार सागर सुरसे, जाहिरात प्रमुख नामदेव मारडकर, उपाध्यक्ष किरण लोहकरे, नवनाथ तुपे, रोहित होले, गणेश जाधव, सुमित हारगुडे, महेश ठोसर, तेजस आंबे, स्वप्नील भंडारी, सोनू ताकतोडे, हरिप्रसाद कोपोली, आनंद पाथरकर व सागर गाडे, हेमंत खांडेकर, कार्याध्यक्ष मनीषा फुलारे, सचिव शीला धुमाळ, उपसचिव सुजाता गायकवाड आणि खजिनदार जयश्री पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी हडपसर परिसरातील विविध शाळांमधील इयत्ता 5वी ते 10वीच्या 130 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे धनादेश आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। संस्थेची माहिती पूर्वा ताकतोडे यांनी दिली आहे, तर आभार महिला उपाध्यक्षा वंदना मोडक यांनी मानलेत। गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देत सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेनं सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे। आज या ठिकाणी सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे हडपसर पंचक्रोशीतली सर्व भागातले 130 विद्यार्थी आपण शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहे। ते विद्यार्थी आपण शाळेत पुण्याच्या मीटिंग होती। मीटिंग झाल्यानंतर आम्ही सांगतो की खरंच गरजू विद्यार्थी आहे, कुणाला आई नाही तर कुणाला वडील नाही, अशा विद्यार्थ्यांची आम्हाला नावं द्या। ती नावं आल्यानंतर आमची कमिटी मेंबर जी आहे घरी जाऊन स्वतः सर्वे करते, खरंच गरीब आहे का, गरजू आहे का, वडील नाही का, मुलगी नाही का, असं प्रत्येकाची फाईल बनवतो आपण। फाईल बनवल्यानंतर त्याला आपण ओके करतो, आपली शिक्षणासाठी दत्तक घेतो, त्याला आपली शिक्षणासाठी दत्तक घेतो। असं 130 मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतले। त्याची नीती म्हणजे आपले काय देणगीदार आहे त्यांचं चांगलं सहकार्य आहे, त्यांनी शालेय साहित्य दिले त्यांचं पण चांगलं सहकार्य आहे। आमच्या कमिटी मेंबर खरंच मनापासून काम करते, त्यामुळं आज हे सगळं मोठं लक्ष झालेलं आहे। आणि इथून पुढे जास्तीत जास्त मुलं कशी दत्तक घेत आहे मी या संस्थेला खूप सहकार्य केलं। आम्ही या संस्थेपासून आले, माझी शाळेची फी भरली, मला शालेय साहित्य दिली, त्यानंतरच त्यानंतर मला आर्थिक छान त्यासाठी खूप आकडे आहे। मला खूप छान, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।